सोशल मीडियावर याच्यावर खूप प्रश्न विचारले आणि मी विचारले गेल्या वर्षी, आणि त्या प्रश्नांना उत्तर म्हणून 12 ऑगस्ट 2025ला मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमने एक प्रेस रिलीज काढली, ज्याच्यामध्ये त्यांनी क्लॅरिफिकेशन दिले की तुमचे जे कन्सर्न्स आहेत ते आम्ही उत्तर देतो. आणि त्या क्लॅरिफिकेशन मध्ये एक पॉइंट होता की आम्ही हे इथेनॉल 20 ब्लेंडिंग जे करतोय त्याच्या मागे ARAI, IOCL आणि SIAM यांच्या एक्सटेन्सिव्ह रिसर्च स्टडीज आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये जाहीर केलं. मग हे एक्सटेन्सिव्ह रिसर्च स्टडीज आहे म्हणणं ठीक आहे, पण त्या स्टडीचा निष्कर्ष काय आहे, त्या स्टडीमध्ये तुम्ही काय स्टडी केलं एक्झॅक्टली, ह्याच्यासाठी मी एक मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमकडे RTI टाकली. मग आता तर मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमने त्याचं उत्तर नाही दिलं आणि ती फॉरवर्ड केली ARAI कडे, IOCL कडे आणि दुसऱ्या पेट्रोलियम कंपनीजकडे. त्याच्यात प्रश्न खूप सिंपल होते की तुम्ही जे रिसर्च स्टडीज क्लेम करताय तर तुम्ही ही स्टडी कोणत्या गाड्यांवरती केली, प्रत्येक गाडीला किती किलोमीटर चालवून तुम्ही टेस्ट केलं, आणि तुमचं जे इम्पॅक्ट स्टडी करायचं मेथोडॉलॉजी होती ती काय होती. तर ह्याच्या उत्तरात मला ARAI ने 1-1.5 महिन्यानंतर त्याचं उत्तर मला मिळालं आणि ते उत्तर हे दिलं की हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, हे टॉप सिक्रेट आहे, कॉन्फिडेन्शियल आहे. तर आता मी तर काही यांना न्यूक्लिअर कोड्स विचारले नाहीत आपल्या देशाच्या, किंवा ऑपरेशन सिंदूर मध्ये काय झालं ते नाही विचारलं. मी फक्त विचारलं की तुम्ही कोणती स्टडी केली, कोणत्या गाड्यांवर स्टडी केली, किती किलोमीटर चालवून स्टडी केली. तर हे झालं कॉन्फिडेन्शियल. मग तेव्हापासून आम्ही मोहीम सुरू केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही याच्यावर थोडी रिसर्च सुरू केली. आता आपल्या देशातल्या सरकार स्वतः म्हणते की एप्रिल 2023 नंतर बनलेल्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या E10 कंपॅटिबल आहेत, म्हणजे E20 कंपॅटिबल आहे. म्हणजे या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल घातल्याने काही नुकसान होणार नाही गाडीचे. मायलेज वरती आपण नंतर बोलू, पण गाड्यांचे काही नुकसान होणार नाही. तर देशात 80% पेक्षा जास्त गाड्या ह्या बनलेल्या आहेत 2023च्या आधी. रफली म्हटलं तर जवळपास आपल्या देशात 20 कोटी टू व्हीलर आहेत जे 2023च्या आधी बनलेले आहेत, आणि 2 ते 2.5 कोटी फोर व्हीलर आहेत ज्या 2023च्या आधी बनलेल्या आहेत. हे पेट्रोल गाड्यांच्या बद्दल बोलतो, पण डिझेल बद्दल बोलत असते. तर ह्या गाड्यांचं काय, तुम्ही ह्या कोणत्याही गाड्यांचं मॅन्युअल काढून बघा 2023च्या आधी बनलेल्या गाड्यांचं, त्याच्यात स्पष्ट शब्दाने लिहिलेलं आहे की तुम्ही जर पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड वापरत असाल तर 10% पेक्षा जास्ती इथेनॉल वापरू नका, आणि त्यातूनही जर गाडीला काही प्रॉब्लेम आला तर 10%ही वापरू नका, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. मी कोणत्याही अशा गाडीचं मॅन्युअल काढून बघू शकतो. तर हे त्याच्यावरती काय इफेक्ट होतो हे मी तुम्हाला सांगतो. इथेनॉल जे आहे ते थोडं कोरोसिव्ह नेचर म्हणतो आपण, ज्याच्यामुळे गंज चढतो. ते पाणी ओढतं ती एक वेगळी गोष्ट, पण इथेनॉलचं नेचर स्वतः सुद्धा कोरोसिव्ह असतं. त्यामुळे मेटल रबरला खास करते खूप नुकसान करतं. आणि जुन्या गाड्यांमध्ये 2023च्या पूर्वीच्या गाड्यांमध्ये ते जे रबर वापरलं जातं ते पॉलिमर कोटेड रबर नाहीये, त्याच्यामुळे इथेनॉल त्याला अफेक्ट करतं आणि ते लवकर शिजू लागतं. आणि म्हणूनच काही दिवसांपूर्वी आपल्या मंत्रीजींनी म्हटलं होतं की कंपन्यांना ते सांगतील की वॉशर फुकट बदलून द्यावेत, पण जर काही होतच नाही असं म्हणतात ते, तर बदलून द्यायची गरज काय. तर हे एक प्रश्न झाला. दुसरं झालं मायलेज. आता मायलेजचं कसं आहे की इथेनॉल मध्ये 1 लिटर इथेनॉल मध्ये 21 मेगाजूल्स इतकी ऊर्जा किंवा एनर्जी असते, आणि तोच आकडा पेट्रोल मध्ये जवळपास 34 ते 35 आहे, म्हणजे 30% कमी समजून. तर जी गाडी इथेनॉल 20 साठी बनलेली आहे त्या गाडीत स्टँडर्ड कंडिशन मध्ये सुद्धा 6% मायलेज लॉस होणारच होणार. जी गाडी इथेनॉल 20 साठी बनलेली नाही त्याच्यामध्ये हा लॉस आणखीन जास्त असतो. तर सरकार हे म्हणजे सरकार मान्य करायला तयार नाही आहे, पण हे स्टडीज आहेत आणि हे सरळ सायन्स आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही, याच्यामध्ये काही वाद घालायचा विषय नाही, कारण की सायन्स आहे. तर हे काही टेक्निकल इश्यूज आहेत. तर सरकारचं आमचं जसं आहे की ज्या E10 गाड्या आहेत 2023च्या E10 किंवा त्याच्या यादी E5, E0 वर चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी काही समाधान काढावं, आणि E20 देताय तुम्ही, आम्हाला काही त्याच्याबरोबर आपत्ती नाही, त्याच्याबरोबर E0, E10 सुद्धा द्यावं. हेच आमचं एक ऑटोमोबाईलच्या दृष्टीने आम्ही टेक्निकल तुम्हाला सांगितलं.